आजचं आंदोलन कशा संदर्भात होतं, काय तुमची मागणी? आजचं जे आंदोलन आहे हे केंद्र शासन सरकारने एक काळा कायदा अंमलात आणला। तो काळा कायदा संपूर्ण वाहन चालक ड्रायव्हर मालक यांच्या विरोधात निर्माण केलेलं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचं आम्ही सर्वजण वाहन चालक आणि मालक मंडळी बळी पडलेलो आहोत। याकरिता सर्व वाहन चालक संघटना जितक्याही महाराष्ट्रात भारतामध्ये असतील सर्वांनी एक आंदोलन पुकारलं की बा जो काळा कायदा यांनी अंमलात आणला तो ड्रायव्हर वाहन चालक जर रस्त्याने जात असेल त्याच्या हातून जर अपघात घडला तर त्याला 10 लाख रुपये दंड सोबत 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असा त्यांनी तो कायदा अंमलात आणला। मला या दळभद्र्या केंद्र सरकारला हे सांगायचं आहे की बा तुम्ही या ड्रायव्हर लोकांचं काय पाहिलं? वाहन चालक असा कोणता निर्दयी वाहन चालक आहे की तो जाणून बुजून ऍक्सिडेंट करतो, स्वतःवरून ऍक्सिडेंट करतो, स्वतःहून कोणाला मारतो? असं निदर्शनात तुमच्या आतापर्यंत आला असेल तर आम्हाला एक उदाहरण दाखवा। आज रस्त्याने वाहन चालक चालत असताना स्वतःचा जीव मुठीत धरतोच, पण रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येकाचा जीव सुद्धा तो मुठीत धरून चालतो वाहन, आणि वाहन चालत असताना त्याला काळजी असते आपल्या हातून कोणाचा दुखापत झाली नाही पाहिजे, अपघात झाला नाही पाहिजे, कोणाला इजा पोहोचली नाही पाहिजे, हे त्याचं आतोनात प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं आणि बारीक नजरेने तो वाहन चालवत असतो। साधं बेंडकीचं पिल्लू सुद्धा रस्त्याने चालत असलं तरी सुद्धा आमचा वाहन चालक त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। हे त्याचं प्रामाणिक ड्रायव्हिंग करण्याचं त्यावेळेस हे असतं, मत असतं आणि त्यानुसार तो करतो। आमची मागणी या सरकारला हीच आहे की आपण जो हा काळा कायदा अंमलात आणला हा त्वरित रद्द करावा। यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। घरदार सर्व गाड्या उभ्या करून सर्व आज हातावर काम करणारे सर्व वाहन चालक आहेत, आज पोटा पाण्याचा विचार न करता ते रस्त्यावर उतरलेले आहेत। त्याकरता हा काळा कायदा त्वरित बंद करण्यात यावा यासाठी आम्ही सामोपचाराने आंदोलन करत आहोत। आज आमच्या आंदोलनाला सामोपचाराचं आज प्रकार आहे, उद्याला हा प्रकार तीव्र जर झाला तर याला जबाबदार सर्वस्वी शासन असेल। कारण आमचा अंतःकरणाचा अंत तुम्ही पाहू नका। आम्ही जर वाहन चालून तुम्हाला देशभर फिरू शकतो तर आम्ही तुम्हाला कुठल्या दराला नेऊ शकतो याची आम्ही वाहन चालक तुम्ही आमची कोणती प्रतिमा करू शकत नाही। याकरता आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या या आंदोलनाला आपण सर्व मिळून पाठिंबा सुद्धा द्या आणि योग्य न्याय द्या, हे आम्ही सर्वांना मान्य करतो। वाहन चालक युनियन